आदिवासी बांधवांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील कचारगड येथे 10 ते 14 फेब्रुवारी दरम्यान माघ पौर्णिमेचं औचित्य साधून होणाऱ्या कचारगड यात्रेचा आढावा राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर संजय उईके यांनी गोंदियात घेतला। कचारगड या ठिकाणी आदिवासी समाजाचे कुलदैवत माँ काली कंकाली कुपार लिंगो देवांचे या ठिकाणी पैन ठाणा असून देशातील जवळपास 16 राज्यातील आदिवासी बांधव या ठिकाणी दरवर्षी कोया पूनम यात्रेला लाखोंच्या संख्येत यात्रेला येतात। तर आलेल्या भाविकांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय दरवर्षी आदिवासी विकास विभागाकडून होत असते। याचा आढावा दरवर्षी जिल्हा पातळीवर घेण्यात येत होता, मात्र यावर्षी जिल्हा पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला, तर पुन्हा राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी देखील गोंदिया जिल्ह्यात येत जिल्ह्यातील विविध आदिवासी संघटना तसेच आमदार खासदारांनी या बैठकीत हजेरी लावत भाविकांना होणाऱ्या समस्यांची जाणीव मंत्री महोदयांना करून दिली। आलेल्या भाविकांची कुठलीही गैरसोय होणार नाही याची दक्षता आदिवासी विभाग आणि जिल्हा प्रशासन घेणार असल्याचं मंत्री महोदयांनी सांगितलं। तर कचारगड या ठिकाणी आशिया खंडातील सर्वात मोठी गुफा असून याच गुफेत आदिवासी लोकांचं कुलदैवत वास्तव्यास असल्याने दरवर्षी या ठिकाणी माघ पौर्णिमेला भव्य यात्रा भरत असून देशासह विदेशातील भाविक देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी येत आपली आदिवासी संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न करतात। विचारलेल्या प्रश्नाच्या आधी 2016-17 या वर्षामध्ये क दर्जा प्राप्त झाला होता, त्यावर चर्चा झाली। येणाऱ्या काळामध्ये त्या क दर्जाचा निधी मिळवून त्या पर्यटन स्थळ जे घोषित झालं तिथं निधी प्राप्त होईल आणि काम होईल। यात्रेमध्ये आपण कधी येणार? 11 तारखेला रात्री मुक्कामी येईल, 12 तारखेला दिवसभर राहणार। मागे मुख्यमंत्री पण आले यावेळेस यावेळेस साहेबांना विनंती करतो जर पॉसिबल झालं तर, परंतु साहेब येण्याची शक्यता आहे। आज त्याबाबत आपण विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने आता अतिशय उत्तम चर्चा झाली। येणाऱ्या काळामध्ये 100% कचारगड येथे अतिशय चांगलं सांस्कृतिक भवन होईल, तिथं नियोजनबद्ध कार्यक्रम आखला जाईल। जर कोणी केलं नाही तर आदिवासी विकास विभाग 100% कचारगडच्या परिसरामध्ये भव्य दिव्य सर्वात मोठं सांस्कृतिक भवन बांधणार। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।